हिंगोली लोकसभेचं उद्याला मतमोजणी होते, त्यापूर्वी मतमोजणी केंद्रावर महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर दाखल झाले. साहेब मध्ये जाऊन पाहणी केली. प्राथमिक स्वरूपाची जी आम्हाला ॲक्सेस दिलेला आहे प्रत्येक उमेदवाराला त्या CCTV पर्यंत जाण्याचा, त्या तिथपर्यंत आम्ही जाऊन पाहणी केलेली आहे. सध्या तरी स्थितीमध्ये आता उद्या सील तोडताना खरी काय परिस्थिती आहे ते कळेल, पण आता तरी असं वाटतं की इथल्या प्रशासनाने, मग कलेक्टर असतील, SP असतील, त्यांनी व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे असं वाटतं. बरं, मला हे सांगा, आता तुम्ही हे सांगतायत मागीलच्या अनेक काळ तुम्ही प्रचार केला मतदानापूर्वी, आणि आज दिवसभर काय प्लॅनिंग? काही नाही, आम्ही आमची उद्याची जे मुलं काउंटिंगला चाललेत त्यांची व्यवस्था करणे, त्यांची थांबायची किंवा मग सगळ्याला बोलवून एकत्रित करण्याची, त्यांना बैठक घेऊन त्यांना इन्स्ट्रक्शन देण्याची आहे. बरं, एक शेवटचा प्रश्न. कौल जो आहे तो महायुतीच्या दिशेनं पाहायला मिळतोय. कुणाचं सरकार केंद्रामध्ये येईल काय वाटतं मला? आता कशाला प्रिडिक्शन करता, थोड्या वेळाने थोडे तास राहिलेले आहेत. एक्झिट पोल नको ना, तर एक्झॅक्ट पोल घेऊ आपण. बरं, किती मतांनी तुमचा विजय होईल काय वाटतं? भरघोस मताने विजय होईल, काही दुमत नाही, काही एकतर्फी निवडणूक होईल. लोकांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलेलं आहे. सर्व आमच्या महाविकास आघाडीच्या सर्वच नेते मंडळी, कार्यकर्ते मंडळीने खूप मेहनत घेतलेली आहे, आणि मला तरी असं वाटतं की माझ्या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये मला भरपूर मताने माझा विजय होईल. बरं, लोकसभाच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी काम केलं असं तुम्हाला वाटतं का? किंवा 100% चांगलं काम केलं. सर्व महाविकास आघाडीच्या सर्वच नेते मंडळी आणि कार्यकर्ते मंडळींनी चांगलं काम केलं. तर हे होते नागेश पाटील आष्टीकर, यांनी सर्वांनी काम केलेलं आहे, आणि थोडा वेळ थांबा, निकाल हाती येतील अशी माहिती त्यांनी माझ्याशी बोलताना दिली. आकाश माधव दिपके, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.